ना मयूर राणे यार, मयूर राणे का आठवता माका? मयूर झुंजारे हे बॅगा बिगा घेऊन आता येत आहे तिकडे. चल आपल्या ते वरती बांधूच, मी इकडे वरती चढलंय. तर आजचा ब्लॉग मी इथे चालू करतोय. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पास्ते, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी मी आज ब्लॉग चालू केला आहे आणि मी आता कशावर आहे बघा, मी इटिकावर उभा आहे तर गाडीच्या टप्पावर आणि गाडीवरती कारण त्या गाडीवरती बॅगा बिगा बांधूच्यात. थोडं बारीक बारीक पाऊस होतो, तुमका दिसत असत. तर खाली आहेत प्रथमेश कुडतरकर, ओमकार सर, मयूर, आशिष वकाडे आणि वैनिया आणि ऋषिया, असे आम्ही एवढे जण चाललो आहोत. तर ह्या बॅगा आता माझ्या ताब्यात येतात गाडी बांधूक. तर मी बांधतलंय. हां दे, तर बांधतोय मी. एवढं आहे ना प्लॅस्टिक मोठं एवढं असणार. आणि आपले पास्ते भाऊ वरती चढलेले आहेत टपावर. एवढा आहे, मोठा आहे, मोठा नाही. आणि ते जे आलेले आहेत वरती चढलेले आहेत गाईड करणारे आशिष कोकाटे. रायडर ते आपली गाजवत आहेत. तू चल रे अरे हे काम कर ना, हे असं आहे अरे ना. अशी मोठे बोलून माझ्या शिष्यांची हे म्हणजे आयडिया असं यासाठी शिकवलं. दोन्ही शिष्य चाललेले आहेत गाडीवरती. नीट बांधा रे आता भाई, तुम्ही वरतून नीट बांधा बस. तर मित्रांनो, आम्ही आता गाडी बिडी बांधून सगळं झालेला आणि जरा पाऊस हवा यार, त्याच्यामुळे जरा गाडी काढत नाही आहो. थोडा नारळ बिरळ जरा फोडूचा. आणि मयूर कोणचा फोन? हा ये अरे ऋषी टाइमपास करतोय रे. तर आता आम्ही गाडी काढूक रेडी आहोत. आता CNG भरणार आधी आणि CNG भरून झाल्यावर नंतर मग डायरेक्ट गाडी आशिष घेणार. तो डायरेक्ट वारगावात मला वाटतं पोचवून देणार गाडी. होय ना आशिष? नक्की ना? ओके चालत. तर आम्ही आता पडला कसं आणि इकडे ब्लॉग चालू आहे. हे दादा चल यार, उशीर होता आहे. धावे थांब. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळीनं गाडी आम्ही काढलेली आहोत आणि आम्ही आता चाललो आषाढीसाठी स्पेशली गावात. तरी सगळेजण मंडळी आमचे बसलेले आहेत, सगळे वारकरी. हे पुढे दादा आशिष बसला, राम कुळणारी मंडळी. तर स्पेशली आज पहिल्यांदा मयूर येतात आषाढीसाठी आणि इकडे ओमकार सर आणि वहिनी पहिल्यांदा येतात. म्हणजे वहिनीच्या सासरी आषाढी एकादशी साजरी केली जातात आणि वहिनी पहिल्यांदा जातात. दादा घेऊन नाही. आज किती वर्ष झाली लग्नात तुका? 5 वर्ष झाली. नवऱ्यानं अजून तिका नेला नाही आषाढी. पण या वर्षी जाते मी. हो, हट्ट जिद्दी नाही, एकटं आता आहे. येस, जिद्दा चिकाटी कामी आली. हा, तर आता आम्ही CNG भरणार आणि तिथलं मग डायरेक्टली आशिष हटके व्हायचे काय तुला माझ्या नावावर घालू नको सगळा. काय बघतो बाबा माझ्या देवाला टिक्का लावलाय. योग्य असं गेला. तर गाडी आता CNG भरून लावला. गाडी CNG भरताय, गाडी फुल करणार आणि मग निघणार. वरती कागद एकदम प्रॉपर बसला, त्यामुळे काही टेन्शन नाही. आम्ही तर मंडळीनो आम्ही आता बसलो गाडीत आहोत, कारण इथनं आम्ही आता गाडी काढणार. बसा रे बसलास? गाडी सुट्टाय. ड्रायव्हर गाडी काढा. अरे एक नंबर. तू मागचा ना सांग झोपूचा की नाही तर घंटा झोपणारच नाही. तर आशिषने मला चॅलेंज केलं ना की माझ्यासोबत जेवढा मी ड्राईव्ह करणार तेवढा वेळ माझ्यासोबत राहायचा. नाही झोपायचं नाही. हा मग तेच रे, ते झोपणार नाही मी, झोपणार नाही, झेपणार नाही माका. आता झेपणार नाही, जेव्हा झेपणार नाही तेव्हा मी झोपणार. आमका भेटलो होतो ऋषी काय म्हणतो? चालू नाही का बघ पास्ते? खायची चालू आहे चालू आहे चालू आहे एसी चालू आहे. तर काय म्हणत होते मी, काय आता जरा होय लावलंय.
पाऊस थोडो असं मुंबईत मध्ये जरा हा गावात जास्त हा पाऊस असं आमका खबर इली हा. नाही ना उद्या पाहिजे पाऊस आहे. तर आम्ही आता इथनं निघता आमचे आता वाजलेत बरोबर 1:40 झाली आहेत आणि ती बघूया आता आम्ही ते किती वाजता सकाळी पोहोचू. काय पहिल्यांदा पावसाळ्यात कोकणात चाललंय. काय म्हणतास का आयुष्यात शपथ हो म्हणजे खूप भाग्यवान माणसं असते. अरे हा बरोबर. घरी काय गोरेगावला बोलतो? म्हणजे खूप घरात गणपती. नशीबवान माणूस असतो मी. घरात गणपती हे आणि आपण आणि मयूर पण पहिल्यांदा पावसाळ्यात चाललंय म्हणजे महाबळेश्वरला पण पावसाळ्यात गेला नाही ना. महाबळेश्वरला पण गेला नाहीये. काय बोलतो पहिल्यांदा पहिल्यांदा पावसाळ्यात चालली आहे. व्ह्यू असं बघितलं नाही त्यांनी आपले हा आपली चर्चा चालू होती गावी जायची. हा मयूर आणि दुसरी बोलतो मास्तर ना तर मजा नाही. हा होय होय फक्त मी असंच विचारलं येणार काय मास्तर लगेच म्हणजे तुमचं नशीबच होता हो. नशीबच होता. सुशांतच्या नव्हतं. सुशांतचं नव्हतं. सुशांत तयार झाला याला. तो असं तर मित्रांनो आम्ही आता पनवेलच्या पुढे आहोत म्हणजे पनवेलमध्येच आहे थोडा. तर सगळेजण आता झोपले. सर झोपले, ऋषी झोपला, फक्त मयूर जागा आहे आणि आम्ही आपलं दोघंजण बोलत चाललोय. तर आमचा सकाळचा ड्रॉप दाखवतोय 10:11 म्हणजे सॉरी 10:50 म्हणजे पकडा 11चा ड्रॉप दाखवतोय. 12 हा तेच. अजून 390 किलोमीटर आणि आम्ही आता हायवे गाव बघू आता किती वाजता पोहोचतो. कॉफी घ्या ना, कॉफी घ्या. शौक रखना यार चाय भी नहीं तो क्या बड़े लोगों की शौक कॉफी भी. कॉफी बिस्किट घेतलंय मी. सगळे कॉफी घेतात. तर मित्रांनो आम्ही आता चहा प्यायला थांबलोय आणि इंदापूरच्या थोडा मागे थांबलोय. तर या ठिकाणी आमची चहा वगैरे पिऊन झाली आहे आणि आता खायला बिला घेतलं एका बहिणीने. सगळी जे पाठ बीट जाम दुखत होती तर मग थांबलो. आता थांबणार नाही, डायरेक्ट आता कंटिन्यू करणार. बघू पुढे थांबू. अरे मुंबईवरनं गाडी आणला ना आशिषने, पण आशिष अजून गाडीचं स्टेअरिंग सोडून मागत नाही. मारामारी झाली पाहिजे. मारामारी. आणि एक पाठीनं दादा सारखं गाडी हवी चालू गाडी हवी. काल रेंज रोवर आणून नाही काय ती जी वॅगन आणून दिलं तरी गाडी हवी. तर मित्रांनो मी जरा झोपलेलो त्याच्यामुळे चहा पियालो आणि जे पाठी येऊन झोपलो ना ते झोपूनच गेलो. तर आता आम्ही आहोत परशुराम घाटाच्या खाली. बरोबर हा वॉटरफॉल आहे. तुम्हाला तर माहिती असेल सगळ्यांना. एक नंबर व्ह्यू आहे खतरनाक वाला. हा काय व्ह्यू चांगला नाही हा. इकडे बोलून बोल खरं की कुठं हा बोलतो. हे टोमने मारतात. काय व्ह्यू आहे यार. काय ड्रोन ए ड्रोन उडवणार तो काढायला गेला ड्रोन. आम्ही आता चिपळूणमध्ये थांबलोय ते नाश्ता करायला. आता चिपळूणमध्ये बरोबर पोचलोय की नाश्ता करणार.
दादा इथे गाडी लावतोय आणि पाऊस पण भरपूर आहे कोकणात. एवढं पण मुंबईत तर पाऊस नाही हा, पण गावाकडे कंटिन्यू पाऊस आहे. का आला चहा कशी आहे? छान आहे. छान आहे. छान चहा आहे. छान चाय. छान आहे. छान चाय. हॅलो. सो आता चिपळूणला आहोत आम्ही आणि आता आशिषने झोपायचं ठरवलंय आणि दादा गाडी चालवणार आहे. तर आता आशिष झोपलाय मागे. हे बघा. दोघांनी मस्त एकदम चादर बिदर ओढून झोपले छान. घंटा आला आणि आम्ही अजून झोपलाय की नंतर मग आम्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एंटर करतो आणि आमचा वारगाव आणि वारगाव गावातील हे पुढचं आमच्या अधिष्ठी मातेचं मंदिर आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे आता काम चालू आहे. आम्ही नंतर मग फायनली हे आमच्या वारगाव सीमेवर पोहोचलो. आम्ही आता वारगाव गावी आशिष फुकड यांच्या निवासस्थानी. म्हणजे ह्या घराचं नाव काय? नाही रे तुकाराम निवास. तसं नाही. आता मातुश्रीवरनं निघाले आता हे घर कोणतं? तर मयूर मी बांधले बॅगा आणि मयूर आता खोलताय. तर आम्ही फायनली 1 महिन्यानंतर गावी पोहोचलो. पण आशिष आम्ही बरोबर 2 वाजता निघालो. 2 पावणे 2 वाजता आणि 11:30 वाजता पोहोचलोय. म्हणजे परफेक्ट 9:30 ते 9:45 तासात धावा काढला. मस्त एसटी ड्रायव्हर 2 एसटी ड्रायव्हर ह्यो काय बदली ड्रायव्हर बॅग घेऊन ह्यो बरोबर वाटतंय. बरोबर बदली ड्रायव्हर लिहिलो. खूप चालवला आणि झोपलो. बरोबर लिहिलो. सकाळी डायरेक्ट बाईक घेऊन गेली गाडी. तर हा ब्लॉग एंड करतोय आणि आता उद्या एक ब्लॉग येणार आहे. हा आषाढीचा ब्लॉग येणार आहे. बघू संध्याकाळी काय प्लॅन असेल तर तो पण ब्लॉग बनवेल. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. धन्यवाद.